सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द. तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय तळा इथे रायगड जिल्हा पोलीस आणि MKCL रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा जनजागृती अभियान मार्गदर्शन शिबिराचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी कोकण प्रदेशचे RLC सह कोऑर्डिनेटर मंगेश जाधव, रायगड जिल्हा सल्लागार विश्वास मते, प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव, तळा पोलीस ठाण्याचे पोलीस सुरेश पवार, श्री शिंदे, MKCLचे उमेश आवासकर, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळचे संगणक विभागाच्या प्रमुख संधिका बारटक्के आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वक्ते मंगेश जाधव यांनी सायबर क्राईमपासून स्वतःला सुरक्षित कसं ठेवावं या विषयावर मार्गदर्शन केलं. ATM कार्डचे डिटेल्स जसे की नंबर, पिन, CVV कोणालाही सांगू नये. अनोळखी व्यक्तींकडून फोन आल्यास कोणतीही व्यक्तिगत माहिती देऊ नये. आपले फेसबुक, इंस्टाग्राम अकाउंटवर व्यक्तिगत फोटो अथवा माहिती टाकू नये. आपले फेसबुक, इंस्टाग्रामचे प्रोफाईल प्रायव्हेट ठेवावे. बाहेरगावी सहलीला गेल्यानंतरचे फोटो घरी परत आल्यानंतर शेअर करावे. अनोळखी व्यक्तींच्या मेसेजला रिप्लाय देऊ नये. अनोळखी व्यक्तीकडून आलेला व्हिडिओ कॉलला रिप्लाय देऊ नये. व्हिडिओ कॉलद्वारे फसगत झाली किंवा ब्लॅकमेल होत असेल तर आपल्या परिवाराशी मनमोकळे बोलावे, कारण तुम्ही गुन्हेगार नाहीत, तर विक्टीम आहात. ऑनलाईन गेम खेळताना व्यक्तिगत माहिती शेअर करू नये. SMS द्वारे आलेल्या लिंकला क्लिक करू नये. पैसे घेताना कधीही QR कोड अथवा पिन लागत नाही, हे नेहमी लक्षात ठेवावे. आपला पासवर्ड नेहमी बदलत राहावा, तो सोपा नसेल याची काळजी घ्यावी. सार्वजनिक वायफाय वापरू नये, असे महत्त्वाचे टिप्स यावेळी देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव, पाहुण्यांचा परिचय डॉ. दिवाकर कदम, निवेदन डॉ. तृप्ती थोरात, तर आभार डॉ. राजाराम थोरात यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. म्हणजे सायबर सुरक्षा अभियानाचा जो उद्देश आहे तो मेन असा आहे की सायबर धोक्यापासून जागृत करणे आणि जो गुन्हेगारी करतो आपण त्याला तो आळा घालणे, असे दोन उद्देश याचे मेन आहेत. आता बघूया पुढे की सायबर गुन्हे जे घडत आहेत त्याचे मुख्य 3 कारण आहेत. पहिलं म्हणजे भय, दुसरं लालच आणि तिसरं आळशी. कुठलं पुढे? आता ह्याचं प्रत्येकाचं आपण बघूया काय काय कुठे 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 तुम्हाला कळेल की भय कुठं आलं, नक्की आलं, लालच कुठं आलं आणि आळशी कुठं आलं हे तुम्हाला कळत जाईल. आणि ह्यातूनच सगळे गुन्हे घडत असतात आपल्याकडून. ओके, तर सुरुवात करूया आपण. सुरू करण्याच्या आधी काही प्रश्न आहेत, हे मी तुम्हाला विचारत नाही पण मी याचे उत्तर मी तुम्हाला सांगतो काय आहे. ओके, पहिला असा प्रश्न आहे की ऑनलाईन अकाउंटसाठी म्हणजे जो जीमेल असेल, मोबाईलचा अकाउंट असेल, त्याच्यामध्ये तुम्ही पासवर्ड किती वेळा बदलताय? ओके, तो पासवर्ड तुम्ही किती वेळा बदलताय? जर कोण वर्षातनं एकदा बदल असेल, कोण महिन्यातनं एकदा बदल असेल, आठवड्यातनं बदल असेल, तर असे प्रकार असतात. आणि काही लोक पासवर्ड बदलतच नाहीये, कारण का तर त्यांना ईमेल आयडी माहितीच नाहीये. आता तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे, सगळ्यांकडे किती लोकांकडे मोबाईल आहे? हात वर करा. म्हणजे जवळ 80% मोबाईल आहे. ओके, आता त्या मोबाईल मध्ये ईमेल आयडी कुठला आहे कोणाला माहिती? किती लोकांना माहिती आहे? म्हणजे 80%मध्ये 10 लोकांना फक्त माहिती आहे की माझ्या मोबाईल मध्ये कुठला ईमेल आयडी रजिस्टर केलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की जेव्हा आपण मोबाईल घेतो, अँड्रॉइड मोबाईल, तर त्या मोबाईलला ईमेल आयडी टाकल्याशिवाय तुमचं तो पुढे काम करत नाही. हे माहिती आहे सगळ्यांना, कारण प्ले स्टोअर गेल्यानंतर तुम्हाला जर ईमेल आयडी नसेल तर तो कामच करत नाही. तर अशा गोष्टीमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये कोणता ईमेल आयडी आहे ते तुम्ही शोधलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे. आणि तो ईमेल आयडी तुमच्या ओळखीचा नसेल तर त्याला डिलीट करा आणि तुमच्या स्वतःचा ईमेल आयडी टाका. ही स्कॅम काय तुम्हाला सांगतो मी की आपण जेव्हा मोबाईल घेतो नवीन विकत, तेव्हा काय होतं, दुकानदार आहे ना आपलं तो चालू करतो, त्याचे सगळं चालू करून देतो आपल्याला आणि आपल्याला पूर्णपणे मोबाईल दाखवतो की आमचा मोबाईल चालू झाला आहे. आपण तो मोबाईल घेतो आणि आपल्याप्रमाणे आपण ऍप बिप सगळं टाकायला सुरुवात करतो, जीपे पासून सगळं करतो. आणि कधी कधी असं होतं की काही दुकान चांगले पण असतात, त्यांचा विचारणं, पण काही दुकानदार असे असतात की त्यांचं स्वतःचा ईमेल आयडी टाकतात आणि आपला मोबाईल पूर्णपणे करून देतात आणि आपल्याला माहित पण नसतो, पासवर्ड माहित नसतो, ईमेल आयडी माहित नसतो आणि मग आपण तो वापरायला सुरुवात करतो आणि तिथून स्कॅम व्हायला सुरुवात होते. तर त्याची पहिली जी गोष्ट आहे ती की तुमच्या मोबाईलमध्ये कुठला ईमेल आयडी तो तुम्ही बघा, नसेल ओळखीचं तर डिलीट करून टाका लगेच. म्हणजे घरी गेल्यानंतर तुम्ही चेक करा एकदा. तर हा मोठा फ्रॉड आहे. तर तुम्ही चेक करा ईमेल आयडी आणि पासवर्ड. आणि पासवर्ड असेल ना तर दर आठवड्यानी किंवा महिन्यानी ते बदलत जायचे आपल्याला. असं बदलत गेलं का तर पुढचा तुमचा समजा दुकानदार कोण असेल, त्यांनी मोबाईल दिला असेल आणि त्यांनी पासवर्ड सेट करून सगळं ठेवलं असेल, तर तो आपला पूर्णच्या पूर्ण ट्रॅक करतो आपल्याला की आपण कुठे जातोय, कुठे फिरतोय,
आपण कोणत्या वस्तू विकत घेतलेल्या आहेत, सगळं रेकॉर्ड याकडे असतं. तुम्ही मोबाईलमध्ये बघितलं का तुम्ही फिरताय कुठे, काय करताय, सगळं रेकॉर्ड होत असतं. इव्हन तुमचा मोबाईल जरी बंद असेल तरी त्या कॅमेरामधून तुमचे फोटो घेतले जातात. इथे बऱ्याचशा मुलांना सवय असते की बाथरूममध्ये गेलं की मोबाईलमध्ये वापरतो, बरोबर ना? होय, सगळेजण वापरतात, मला माहिती आहे. आपण गेलो पण काय होतं की त्यावेळेस तो कॅमेरा चालू असतो, आपल्याला ते कळत नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो बाथरूममध्ये गेलात तर मोबाईल मुलींनी वापरू नये. आणि जर म्हणजे शक्यतो वापरूच नका ग्राउंड. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅम होत असतात, ते पुढे तुम्हाला लक्षात येईल कसं करायचे. तर पहिली गोष्ट हे आपलं आहे, पासवर्ड कसा असावा की तो घासाचा ब्रश असतो तसा पासवर्ड आपला असला पाहिजे. हा पासवर्ड आपण काय करतो, चांगला निवडतो, कोणालाही देत नाही, आपण स्वतः वापरतो. तसा जो पासवर्ड आहे हा आपला स्वतःला वापरायचा आहे आणि कोणाबरोबर शेअर करायचा नाहीये. ओके. आणि अधूनमधून त्यामध्ये आपण बदल करतो का वर्षभर आपण एकच वापरतो, नाही ना? बरोबर आहे का? यस नो? आपण तो वर्षांना एकदाच वापरत आहे, तो आपण आठवड्यात किंवा जसा खराब होईल तसा आपण तो बदलत असतो. तसं जो तो टूथपेस्ट आहे ना तो बदलला पाहिजे तुम्ही, म्हणजे पासवर्ड पण. याच्यामध्ये दुसरं आहे की अनोळखी जे ईमेल येतात किंवा मोबाईलमध्ये लिंक येतात की तुम्हाला लॉटरी लागलेली आहे, याच्यावर क्लिक करा आणि डिटेल भरा. तर अशा प्रकारचं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लिंकवर क्लिक करायचं नाही पहिली गोष्ट. किंवा ₹1 आयफोन आले, कोणाला लिंक आला असेल तर आपण काय करतो, क्लिक करतो, ₹1 मिळतो. जसं सरांनी मला सांगितलं की त्यांना कमी पैशामध्ये मोबाईल मिळवता, तसं आपल्याला ईमेलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे किंवा SMS द्वारे आपल्याला एक लिंक सेंड केली जाते आणि त्यात आपण क्लिक केलं का आपण पुढे पुढे अडकलं जातं. तर अशा काही ईमेलवर लिंक असते त्याच्यावर कुणीही क्लिक करू नका. ओके. तो दुसरं एक होतं. तिसरं झालं की वायफाय सगळेजण वापरतात, सगळ्यांना माहिती, मोबाईल यामुळे वायफाय सगळ्यांना माहिती. पण असे काही विद्यार्थी असतात का ते फ्री ऑफ कॉस्ट जिथे वायफाय मिळेल तिथे वापरत असतात. बरोबर? बरोबर आहे का? आवाज नाही म्हणजे तुम्ही सगळेजण वापरताय. ओके. तर असं जर सार्वजनिक वायफाय असेल ना तो तुम्ही वापरू नका, कारण त्याच्यामध्ये तो सिक्युअर नसतो. ऍक्च्युली तुम्हाला सारं फुकट, म्हणजे ज्याला पासवर्ड नाही तो कधीच वापरू नका तुम्ही. त्यावर तुम्ही गेला, तुम्ही लॉग इन केला तर तुमच्या अख्खाच्या मोबाईल तुम्ही ते लोक असतील ते हॅक करू शकतात आणि तुमच्या जे काही ऍक्टिव्हिटी चालू आहे ते सगळं रेकॉर्ड करतात. त्याच्यामुळे कुठेही जरी सुरक्षित असं वाटलं की वायफाय आहे फ्रीमध्ये तो कधीच वापरू नका. तुमचा 1 GB 2 GB जो काय डेटा तुम्हाला मिळतोय तो तुम्ही वापरा. तर हा एक त्यामध्ये एक होता की हॅक होण्याचे कारण आहे. आपल्या डिव्हाइसमध्ये जे ऍप येतात त्या ऍपमध्ये तुम्ही बघितलं असेल की प्ले स्टोरला वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट येत असतात. कधी बघितलं कोणी? ओके. तर ते अपडेट कशासाठी असतात, तर उदाहरणार्थ आपण बघितलं की ही जी रूम आपली आहे आणि पूर्णपणे पॅक आहे आणि ती जर खिडकी रिकामी आहे, बघा तिकडे बघितलं ती तिला होल आहे, ती जर चालू राहिलं काय होईल, इथल्या बऱ्याचशा वस्तू चोरी जाण्याची भीती असते. असंच त्या आपल्या ऍपमध्ये पण असतं की ऍप बनवतात, पण जे हॅकर लोक असतात ते तिथे घुसण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना कळतं की इथून घुसण्यासाठी आपला मार्ग आहे आणि त्यात ते घुसतात आणि आपला डेटा चोरी करतात. ही गोष्ट जेव्हा कंपनीला कळते त्यावेळेस ते पॅच बनवतात, अपडेट बनवतात आणि तो आपल्या अपडेट आपल्याला देतात. त्याच्यामुळे जो येणारा अपडेट आहे तो तिथं अपडेट केला पाहिजे. म्हणजे जर ही खिडकी बुजवायची असेल तर आपण उपाय करतो की हिला ग्रिल लावून टाकूया, म्हणजे तो अपडेट दिला जातो आपल्याला. तसा अपडेट तुम्हाला कंपनीकडे दिलं जातं आणि तो तुम्ही केलं पाहिजे. तर हा आपला जो ऍप जो डिव्हाइस आहे मोबाईल तो तुम्ही नेहमी अपडेट केलं पाहिजे. तुम्ही चेक करा, महिन्यात चेक करा, काय महिने देतात, काय वर्ष देतात, काही दररोज देतात, तर तुम्ही तसं ते केलं पाहिजे अपडेट. त्यानंतर सोशल मीडियामध्ये सगळेजण वापरतात, इंस्टाग्राम वापरतात, पण त्याच्यामध्ये काही सेटिंग असतात, त्यामध्ये आपला फोटो असतो तो तुम्ही लॉक केलं पाहिजे. तुमची इतर माहिती असेल, मोबाईल नंबर असेल, ईमेल आयडी असेल ते तुम्ही ते लॉक केलं पाहिजे. बर्थडेट असेल ते लॉक केलं पाहिजे. ह्या गोष्टी लॉक केल्यानंतर काय होईल की ह्याच्या काही गोष्टी असतात ठराविक, एक तर मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी, तुमचा बर्थडे, तुमचं नाव, ह्या गोष्टी फ्रॉड करण्यासाठी सोप्या असतात. तुमचं ते तुम्हाला पुढे दाखवेल की कसं तुमच्या ह्या 4 गोष्टींनी तुमचं मोबाईल, तुमचं बँक अकाउंट किंवा तुमचं अकाउंट जे सोशल मीडिया ते हॅक केलं जातं. हे पुढे आपल्याला आहे. पुढे ही गरज का पडली, म्हणजे आम्ही हा अवेअरनेस जो प्रोग्राम करतोय पूर्ण रायगडवर, याच्या आधी आम्ही पूर्ण महाराष्ट्रावर चालू केले. धुळ्यामध्ये पहिली सुरुवात झाली, त्यानंतर आम्ही औरंगाबादमध्ये सुरू केली. धुळ्यामध्ये आम्ही नव्हतो, पण रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि 3 जिल्हे हे आमच्याकडे असल्यामुळे आम्ही सिंधुदुर्गमध्ये सुरू केलं, पूर्ण झालं ते. आणि आता रायगडमध्ये आपण सुरू करतोय. पुढच्या महिन्यामध्ये रत्नागिरीमध्ये असेल. आता प्रत्येक कॉलेजमध्ये जातोय, कारण कॉलेजची मुलं यामध्ये जास्त फसती जातात, तर त्याच्यासाठी आपण करतोय.
असं बघायला गेलं तर 2022च्या तुलनेत ह्या वर्षी 18% ही वाढ झालेली सायबर गुन्ह्याची. तर ती रोखण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल त्याचे आपण पुढे बघूया की आता आपण इथे प्रेझेंटेशनला आपल्या मेन सुरुवात करतोय. पहिल्यांदा बघा तुम्ही चोरी अशा प्रकारची होती व्हायची का, तुम्ही रिप्लाय द्या मला म्हणजे मला कळतं, मला कळतंय आणि तुम्ही जाग्यात सगळेजण. ओके, अशा प्रकारची चोरी व्हायची, त्यानंतर घरफोडी व्हायची आणि मग गन दाखवून आपली कॅश लुटी जायची. असं पहिले व्हायचं, पण हल्ली काय झालं की ती प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले. म्हणजे तुम्ही बघायला गेलं तर ही लाईन बघितली 2019 पासून जेव्हा लॉकडाऊन झालं आपला त्यापासून हा प्रमाण कमी झालेलं आहे. का तर लॉकडाऊन नंतर काय झालं की मोबाईल आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये आलेले आहे आणि ते आल्या काय झालं की सायबर गुन्हा आहे ना तो वाढलाय डायरेक्ट 178% वाढलाय तुम्ही बघितलं तर. आणि ह्याच्यासाठी आपला अवेअरनेसचा प्रोग्राम आपल्याला करावा लागतोय. ह्याच्यामध्ये आम्ही थोडा सर्वे केला की हे 78% वाढले त्यामध्ये नक्की काय घडलंय. तर त्याच्या असं लक्षात आलं की जे स्क्रीन टाइम आपला आहे मोबाईल बघायचा स्क्रीन टाइम हा 8 तासाच्या सर्वेमध्ये कसं दिसतं आम्हाला की मुली आणि मुलं यांचा सर्वे केला गेला तेव्हा तुम्ही बघितलं तर मुलींचा प्रमाण जो कॉलिंग आणि SMS मध्ये आहे हा जास्त आहे. मुली कॉलिंग करतात जास्त आणि SMS करतात, यामध्ये त्यांच्या मुलींचं प्रमाण जास्त आहे. त्यानंतर ब्राउझिंग करणे, इंटरनेटवरून कोणकोणत्या गोष्टी शोधणे ते सगळं मुलांच्या ह्याच्यामध्ये घडतं, ब्राउझिंग करणं. त्यानंतर ऑनलाईन ऍप जो वापर करतो तो मुलींमध्ये जास्त आहे कारण त्या घरी बसल्या असतात आणि काय करावं म्हणून ते ऍपचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे इंस्टाग्राम असेल, काही ऍप आले, स्नॅपचॅटचा ऍप आलेला आहे त्यातून आपण चेहरा चांगला दिसतो, वेगवेगळ्या प्रकारचे काही AI आहे त्यामध्ये त्याचा वापर करून ते तिथे वापर करत असतात. आणि ऑफलाईन ऍक्टिव्हिटी म्हणजे बाहेर जाऊन खेळणे ह्या मुलांमध्ये जास्त आहे. आता असं प्रमाण दिसलेलं आहे आणि तुम्ही बघितलं तर ते 8 तास आपण मोबाईलमध्ये घालवतो. ओके, तर ते बघण्यासाठी मोबाईल कंपनीने एक ऍप दिलेलं आहे बाय डिफॉल्ट कंपनीमध्ये. तुम्ही बघितलं ना हा असा एक तुम्हाला ऍप मिळेल की तुम्ही दररोज मोबाईल किती वापरताय याची पूर्णपणे डिटेल आहे. कुठला ऍप तुम्ही किती वेळ वापरला आहे, कॉल किती वेळ केला, सगळं रेकॉर्ड यामध्ये. तर तुम्ही तो ट्रॅक करा आणि जो वाढलेला टायमिंग आहे तुमचा मोबाईलचा तो थोडा कमी करण्याचा प्रयत्न करा. यातून तुमच्या डोळ्यांना शांती मिळेल, तुमच्या इतर गोष्टीमध्ये थोडंसं ऐकेल. नाही तर मग आपण काय होतो की अभ्यासाच्या व्यतिरिक्त 8 तास इथंच घालतो. तर ते तुम्ही अभ्यासामध्ये सगळ्यांनी घालावे आणि पुढे पुढे जाऊन मोठं कोणतरी पद तुम्हाला मिळावं अशी ती त्याप्रमाणे आमची इच्छा आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही जो काही तास घालवत आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करायचा. पुढे बघितलं आपण असेल की लहान मुलं जेव्हा गेम खेळतात म्हणजे तुम्ही पण गेम घेत असाल किंवा तुमचे छोटे भाऊ पण खेळत असाल तर काय होतं की त्यांना पुढची स्टेप कम्प्लीट करण्यासाठी काहीतरी पैसे द्यायला लागतात आणि मग तुम्हाला एक लिंक पाठवली त्यातनं आपण क्लिक केलं तर तो अकाउंट डिटेल मागतात. मग ही लहान मुलं काय करतात की मला 100 रुपये पाहिजे तर मग तुमचं ATM कार्ड द्या असं पालकांना सांगतात. पालक पण 100 रुपयासाठी ATM कार्ड देतात आणि मग ते नंबर टाकलं का तुमचा जो कार्ड आहे तो कार्ड घोडाला होतो आणि तो हॅक केला जातो आणि नंतर मग तुमच्या अकाउंटमधून असे पैसे जमा होतात. तशीच एक केस आहे, ही केस घडली असलेल्या घडली आणि त्यातून 11 लाख रुपये त्या पालकाचे गेले असतील टप्प्याटप्प्याने. तर हे सांगण्याचं असं आहे की तुम्ही अशी गेम खेळत असाल आणि तुम्हाला कुठेतरी टप स्टेप पूर्ण करायची असेल किंवा PUBG बरेच लोक खेळत असतील बरोबर ना. ओके, तर त्याच्यामध्ये काही गोष्टी विकत घ्यायला लागतात आपल्याला. तर ते घेण्याचा प्रयत्न करू नका, यातनं बरेचसा फसण्याचा चान्सेस जास्त आहे. तर त्याच्यामध्ये ही न्यूज आहे. ओके, सायबर गुन्हे म्हणजे नक्की काय तर इलेक्ट्रॉनिकचं माध्यम म्हणजे आणि इंटरनेट याचा वापर करून जी गुन्हेगारी घडली जाते त्याला आपण सायबर क्राईम असं म्हणतो. ओके, जमतारा सिरीज कोणी बघितले का? मॅडमनी बघितले, एकच सरांनी बघितले, अजून कोणी बघितले का? ओके, नसलं बघितलं तर ही तुम्ही वेळ काढून म्हणजे अभ्यासाचा वेळ सोडून ही जमतारा नावाची सिरीज बघा. जमतारा हे नक्की काय आहे तर जमतारा एक छोटंसं खेड आहे, झारखंडमध्ये खेड आहे आणि ते खेड पूर्णच्या पूर्ण ह्या सायबर गुन्हेगारीमध्ये एनरोल झालेलं आहे टोटली. आता हे नक्की काय करतं ते तुम्हाला मी पुढे पुढे सांगतो की ते क्राईम कसे करतात ते लोक म्हणजे पूर्ण सिस्टम आपल्या जे गव्हर्नमेंट सिस्टम यांना माहिती आहे की सगळे चोर आहेत हे कुठे आहे पण ते मिळतच नाहीये. तर ते कशी मिळत नाही हे पण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. तर ही सिरीज जर तुम्ही असेल तर तुम्ही सगळ्यांनी बघा, यामध्ये बरेचसे फ्रॉड दिलेले आहेत म्हणजे अशा प्रकारचे फ्रॉड आहेत. कार्ड फ्रॉड असेल, इव्हिन फिशिंग असेल, मालवेअर असेल, ह्या बरेचसे फ्रॉड जे आहेत यामध्ये दिलेले आहेत. आता थोडं टप्प्याटप्प्याने बघूया ते नक्की काय. कार्ड घोटाळा तुम्हाला सांगितलं मागाशी की गेम खेळल्यानंतर तुम्हाला लिंक पाठवली त्यात तुमचे अकाउंट नंबर घेतले जातात आणि मग ते कार्ड घोटाळे होतात. नंतर मग तुम्ही बघितलं असेल की ATM मध्ये आपण ATM टाकलं का आपलं जे कार्ड आहे ते चोरी होतो.
मागे न्यूज आल्या होत्या की तुमचं ATMचं क्लोन केलं जायचं आणि त्यातून तुमचं डुप्लिकेट कोड कार्ड तयार करून ते वापरलं जायचं. तर हे थोडंसं कमी झालेलं आहे हल्लीच्या. नंतर चोरीला गेले जे कार्ड असतात ते वापरले जातात किंवा मग सोशल इंजिनिअरिंग केलं जातं. त्याचं तुम्हाला दाखवलं नक्की काय आहे. म्हणजे इंजिनिअरिंगचा हा वेगळा प्रकार आहे. ऍक्च्युली डिग्री नाही कुठली. हा सोशल इंजिनिअरिंग हा पूर्ण फ्रॉड विषय. तो तुम्हाला पुढे सांगतो कसं कसं केलं जातं. ओके. ईमेल फिशिंग. फिशिंग सगळ्यांना माहिती आहे. फिशिंग शब्द काय माहिती आहे का सगळ्यांना? फिश मध्ये फिश आणि फिशिंगचा अर्थ काय? मासे काढणे गाळणी लावून, है ना. तसंच ह्यामध्ये जसं की ईमेल फिशिंग म्हणजे काय, तर तुम्हाला काहीतरी अडकवलं जातं. म्हणजे तुम्ही मामाशी बोललो की जसं सांगण्यात येईल की त्यांना 75,000चा मोबाईल 15,000 मिळत होता. तसंच तुम्हाला की 1 लाखाचा मोबाईल आयफोन जो आहे तो 1 रुपयात तुम्हाला मिळू शकेल. असं तुम्हाला स्कॅम थ्रू ईमेल पाठवलं जातं आणि आपल्यावर एक चांगलं आहे, आपण त्याला क्लिक करतो आणि मग जसं सांगायला गेलं की पुढे पुढे तुमचं स्नॅप होत जातं. तसा हा फिशिंगचा प्रकार आहे. याच्यामध्ये बघितलं आहे सगळं. असा पण एक प्रकार होतो की तुम्हाला SMS पाठवतो आणि अगदी तुमची बँक आहे ती ही बँक आहे आणि तुम्ही तुमचं KYC करून घ्या पटकन, नाही तर तुमचं अकाउंट ब्लॉक होऊ शकतो, तुमचं क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ब्लॉक होऊ शकतो किंवा GPay असेल ते बंद होऊ शकतं. मग आपल्या ह्या लिंकवर आपण क्लिक करतो आणि पुढे जाऊन सगळी माहिती भरतो आणि ह्यात आपला अकाउंटच पूर्णपणे खाली होतो. ह्याच्यामध्ये बदल बघा काय. तुम्ही वरची बँक बघा, खाली बँक मध्ये बघा, दोन मध्ये बदल आहे. दोन्ही दिसायला सेम आहे. citibank.com. ह्याच्यामध्ये फरक काय दिसतो मला? दोन समान ठेवले तर एचा फरक दिसतोय. जर समजा माझ्याकडे हा हे नसतं आणि हे असतं कळलं असतं तुम्हाला बँक कुठली आहे. आता समोर दोन्ही बँक आहे तुम्हाला कळलं की फरक आहे. पण जेव्हा वरचं बँक मी बंद केली असती तर तुम्हाला कळलं असतं की खालची बँक ही राईट आहे. आपण काय करतो की ह्याच्यामध्ये आळस बघत असायचं की आपण गुगलवर जातो आणि सिटी बँक टाईप करतो आणि एंटर करतो. आपण प्रॉपर त्यांचा ऍड्रेस टाईप करत नाही. आपण सिटी बँक टाईप केलं आणि एंटर केलं तर अशा प्रकारच्या 2-3 बँक तुम्हाला दिसायला लागतात आणि पहिली जी त्याला आपण क्लिक करतो कारण आपण प्रॉपर बघत नाही. आपला पहिल्या 3 मध्ये आळस हा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये येतो की आपण आळस करतो आणि त्यावर क्लिक करतो, म्हणून सगळे शोधत बसत नाही. आणि ही बँक आहे ना दिसायला सेम त्या बँक सारखी दिसते. त्यात आपली सगळी माहिती भरतो आणि इथं पण आपण हॅक होऊ शकतो. म्हणून तुम्ही आळस करू नका. योग्य प्रकारे तो वापर म्हणजे बघा तो काय ती नक्की तीच बँक आहे का कुठली आहे आणि त्यानंतर पुढील प्रोसेस करा. नंतर मग अशा बँकवर क्लिक केल्यानंतर पुढे काय होतो की मालवेअरचा अटॅक होतो. मालवेअर काय करतो की तुम्ही एखादी लिंक तुम्हाला दिली असेल कुठली त्यावर आपण क्लिक केलं का काय करतो तो की एक व्हायरस आपल्या मोबाईलमध्ये सोडला जातो. तो व्हायरस तुमच्या मोबाईलला काही करत नाही. टोटली जसं नॉर्मल फोन चालू आहे तसं चालू आहे. पण असं त्या व्हायरसला वाटलं की आता बघा की तुमच्या मोबाईलमध्ये GPay असेल किंवा काय असेल किंवा SMS येत असेल तर त्याला असं वाटतं की ह्याच्या SMS मध्ये एवढे रुपये क्रेडिट झालेले दिसत आहेत. त्यावेळेस तो नेमका अटॅक होतो, म्हणजे अटॅक करतो आपण आणि ऍक्टिव्ह होतो आणि त्यानंतर मग पुढचे जे काय आपण ट्रान्झॅक्शन करतो त्याची नजर असते आणि ह्यातून ते हॅक होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे मोबाईलवर कुठला अँटीव्हायरस चांगला असेल तर तो इन्स्टॉल करून घ्या आणि अधूनमधून तुम्ही जसं प्ले स्टोर आता केलेलं आहे सिक्युरिटी की तुम्ही एखादा ऍप टाकलं का तुम्हाला तो विचारतो की स्कॅन करू का, तेव्हा तिथे स्कॅन करा पहिले आणि स्कॅन केल्यानंतर तो ऍप योग्य आहे का तो तपासतो आणि मग पुढे जातो. तर हे तुम्ही केलं काळजी केली पाहिजे. नाहीतर कधी कधी काय होतं की आपल्याला एखादा ऍप मिळत नाही त्यासाठी पैसे द्यायला लागतात. असं होतं बघितलं असं तुम्ही कोणी की एखादा कॅमेरा असेल किंवा एखादी गेम असेल की ती ओपन करायला तुम्हाला पैसे द्यायला लागतात. ऍक्च्युअली खरं म्हणजे खरे गोष्ट आहेत, म्हणजे यामध्ये कुठलाही फ्रॉड नाही. ते पैसे द्यायला लागतात ते बरोबर आहे. पण आपण काय करतो की असे पैसे वाचवण्यासाठी एक गुगलला जाऊन कुठे शोधतो की अशी कुठे APK मिळते का आणि ती आपल्या APK आपण इन्स्टॉल करतो आणि तिथे आपण फसतो. तर अशा कुठलीही अनऑथोराइज जी APK असते ती तुम्ही इन्स्टॉल अजिबात करू नका. प्रॉपर वेळी पैसे नसतील तर खरेदी करू नका, पण दुसऱ्या मित्रांना पण ती शेअर करू नका. तुम्ही प्रॉपर विकत घ्या आणि ती घ्या. फुकट मिळेल तिथे काही घेऊ नका. फुकट मिळालं तर तुमचं सगळं गेलं समजायचं. ओके. सायबर स्टॉकिंग हा एक विषय असा आहे की थोडं मागे स्टॉकिंगचा अर्थ आहे पाठलाग करणे. बरं, पाठलाग करणे आपण कोणाचा पाठलाग करतो कोण सांगेल का? मुलं मुलींचा पाठलाग करतात. बरोबर आहे. मुली पण करतात पाठलाग कधी कधी. पण हा जो पाठलाग हा वेगळा आहे. पहिल्याच्या वेळेस म्हणजे काही वर्षापूर्वी आपण फिजिकली पाठलाग करतो, एखाद्या व्यक्तीचा पाठलाग करतो, कुठे चाललाय काय करतोय काय हा सगळा पाठलाग करून मग पुढचं आपण काम करतो. चोर पण पहिले असेच करायचे की आपण तुम्ही मुंबईमध्ये कुठे गेला असेल तर एखाद्या व्यक्तीचे पाठलाग करत असतात की हा नक्की काय करतोय आणि त्याला जेव्हा कळलं की हा सावध नाहीये तेव्हा तो मोबाईल चोरतो, पाकिट मारला जातो. तसंच हा एक प्रकार आहे.
की याच्यामध्ये काय काय गुन्हे आहेत ते तुम्हाला मी दाखवतो आणि तुम्ही करू नये असं मला वाटतं. सतत SMS पाठवणे. गुड मॉर्निंगचा मेसेज कोण पाठवतो सकाळ सकाळ? पाठवतात सगळेजण. आपण दररोज आपला ग्रुप बनवतो आणि त्या ग्रुपला सतत SMS पाठवतो. गुड मॉर्निंग, रात्र झाली का गुड इव्हिनिंग असं करत असतो किंवा गुड नाईट करतो आपण. तर तसं तुम्ही करू नका. हा एक गुन्हा आहे आणि त्या व्यक्तीने जर तुमच्यावर केस टाकली तर तुम्हाला त्या कारवाईला जाऊ शकतो. म्हणून तुम्ही सतत कोणालाही संदेश पाठवू नका. त्यानंतर छळ किंवा धमकी देणे. आपल्यामध्ये एखादा विद्यार्थी असताना त्याची टिंगल करत असतो नेहमी आपण, तर त्याला आपण कधी कधी काय होतो की फेसबुकच्या माध्यमातून त्याची टिंगल करतो कधी कधी आपण. तर तसंही करू नका. त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्या मुलीने जर त्यावर केस केली तर त्याला गुन्हा दाखल होतो आणि तुमच्यावर ती पूर्णपणे केस लागू होऊ शकते. त्याच्यामुळे सतत संदेश पाठवणे, जे त्याची छळ करणे किंवा धमकी देणे असे कुठलेही मेसेज तुम्ही पाठवू नका प्लीज. मोठी केस होते त्या. आपल्याला ते वाटत नाही काय, आपल्याकडनं त्या आपल्याकडं मजा करतो आपण, पण ती मोठी केस होऊ शकते आणि त्याला मोठी सजा आहे. तर प्लीज तुम्ही असं करू नका. ऑनलाईन तोतागिरी म्हणजे काय की आपले विद्यार्थी असे आहेत की अननोन नावाने अकाउंट तयार करतात बरेचसे लोक. अननोन नावाने म्हणजे काय की माझं नाव मंगेश आहे तर मी मंगेश फॉर यू असा अकाउंट तयार केलेलं. माझा फोटो ज्यावेळी मी कोणातरी वेगळ्या माणसाचा फोटो टाकेल आणि माझ्या मित्र जे आहेत त्यांच्याशी मी बोलायला सुरुवात करतो. म्हणजे मी रिक्वेस्ट पाठवेल, तुम्ही ऍक्सेप्ट केली की मी वेगळ्या नावाने तुमच्याशी बोलायला सुरुवात करतो आणि मग इकडनं मी स्कॅम करतो. तुमच्या दिसताना मी तुम्हाला इकडनं चांगलं दिसतंय पण मी त्या भागाने वेगळा आहे असं ही तोतागिरी असते. त्यातून पण तुम्ही सावध राहायचं. जर तुमचा फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल आणि ह्याला कुठला तुमची रिक्वेस्ट आली तुम्ही कुणीही ऍक्सेप्ट करू नका. ह्यातला एक मेन आहे. तुमचा ओळखीचा असेल, तुमचा मित्र खरंच असेल तो, तर तुम्ही त्याला ऍक्सेप्ट करा, नाहीतर तर करू नका. तर ही ऑनलाईन तोतागिरी असते आणि यातून बरेचसे मुलींसोबत फ्रॉड होतात. त्याचं पुढे आहेत आपले काही व्हिडिओ. त्यानंतर दुसरं असं आहे की आपण एखाद्या मुलींनी समजा शक्यतो मी थोडं दाखवतो म्हणजे थोडंसं हे होईल. एखाद्या मुलीने फोटो टाकला तर एखादा मुलगा सतत लाईक करत असेल तर हा एक गुन्हा होऊ शकतो. किंवा मुलींनी सतत लाईक केले एखाद्या गोष्टीला तर ते लाईक होतो. किंवा आपण एखाद्या मुलींनी तो फोटो टाकला तर तिला काहीतरी कमेंट देणे आणि कमेंट एकदा देणं नाही तर प्रत्येक फोटोला कमेंट देणे, फोटो लाईक करणे, शेअर करणे यांनी कसं त्याला पालत ठेवतो आपण, म्हणजे त्याच्यावर आपण पाठलाग करत असतो. तर हा पण प्रकारचा एक गुन्हा आहे आणि यातून पण सायबर क्राईमच्या मध्ये तुम्हाला केस होऊ शकते आणि गुन्हा दाखल होऊ शकतो. तर प्लीज कोणी पण फॉलो, लाईक हे जास्त वेळ करूच नका. जर त्यांनी जर तसं कंप्लेंट केली तर तुमच्यावर ते ऍक्शन होऊ शकते. डॉक्सिंग असा प्रकार आता होता पहिले की आपण माहिती उघड करतो प्रत्येकाची. म्हणजे मी आणि हे आम्ही मित्र आहे तर ह्यांचा नंबर मी तुम्हाला कोणाला शेअर करू शकत नाही. आता नवीन ऍक्ट आलेला आहे 2024 नंतर. राष्ट्रपती ठीक आहे. ह्याच्यामध्ये असं आलेलं आहे की आपण काय करतो की आपला डेटा दुसऱ्याला देऊ शकत नाही. आता नवीन 2024 पासून तो ऍक्ट सुरू होईल. तुमचा फोटो, मोबाईल नंबर, नाव हे तुमच्या परवानगीशिवाय कोणी तो वापरू शकत नाही. कुठलीही संस्था आता वापरू शकत नाही. त्याच्यामुळे ही आता माहिती उघड करणे किंवा चोरणे हा आता गुन्हा होणार आहे. पुढे ऍक्ट सुरू होत आहे त्याच्यावर. नंतर आपण सोशल मीडियावर आपलं जे लोकेशन शेअर करतो आपण बरेचसे लोक बघा फिरायला गेल्यानंतर समजा मी रत्नागिरीला फिरायला गेलो, सिंधुदुर्गला फिरायला गेलो, चांगल्या ठिकाणी फिरायला गेलो तर मी काय करतो लगेच माझा फोटो टाकतो आणि मी म्हणतो की @रत्नागिरी @सिंधुदुर्ग करतात का लोक? करतात ना बरेचसे लोक. तर तसं पण शक्यतो तुम्ही करू नका. तिकडनं आल्यानंतर तुम्ही करा. ह्याच्यामध्ये काय होतं की जे आपल्याकडे पाठलाग करणारे लोक आहेत हे तुमच्यावर बरोबर नजर ठेवतात. तुम्ही कुठे जाता, काय जाताय आणि त्यामुळे त्यांना कळतं की ह्याची पूर्णच्या पूर्ण फॅमिली फिरायला गेलेली. त्यावेळेस बरोबर तुमच्या घरी लॉक करून तुमचे दागिने असतील, पैसे असतील ते चोरी जातात. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो कुठल्याही प्रकारचं इमेज जी तुम्ही फिरायला जातात ती तुम्ही लगेच शेअर करू नका. तिकडनं आल्यानंतर शेअर करा. ओके. तर हा त्यातला एक आहे. मुलींबाबत जास्त होतं की फोटो किंवा व्हिडिओ असेल तर तुम्ही ते शेअर करत असाल तर त्याच्यावर मॉपिंग करून तुमच्या प्रकारे वेगळा स्कॅम केला जातो. त्याचा पूर्णपणे व्हिडिओ तुम्ही तो बघा व्यवस्थित. तर ते एक आहे. नंतर कॅट फिशिंग हा आता आपण तोतागिरीमध्ये बघितला. आपण ऑनलाईन व्यक्ती असते आणि त्यातून तुम्हाला बोलत असतो. ऍक्च्युली ही जी घोटाळा करणारी व्यक्ती असते ह्या कुठल्याही प्रकारची आपली व्यक्ती अस्तित्वात नाही आता सध्या. ते पण कसं केलं ते पण तुम्हाला दाखवतो. पण बघितलं की पुढे हॅकिंग कसं होतं त्याच्यामध्ये पासवर्ड क्रॅकचा पण प्रकार आले. वायपास आम्ही बघतो आपण, अपडेट आपण बघितले मगाशी, ईमेलचा पण बघितला. आता रॅन्सम अटॅक हा एक व्हायरसचा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये काय झालं की अशा प्रकारच्या लिंक पाठवून तुमचा म्हणजे या लिंकमध्ये तुमचा SMS असू शकतो
याच्यामध्ये इमेज पण असू शकते. त्या इमेजला तुम्ही क्लिक केलं, थोडं शांत राहा प्लीज. तर त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर एक व्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये जातो आणि तुमचा मोबाईल पूर्णपणे लॉक केला जातो. तुम्ही तुमचे फिंगरप्रिंट असतील, तुमचा जे पासवर्ड तुम्ही टाकला असेल ते पूर्णपणे लॉक केलं जातं आणि तुमचा मोबाईल चालत नाही. फक्त तुम्हाला एक फोन येतो की अशा प्रकारे तुमचा मोबाईल आम्ही बंद केलेला आहे, जर तुम्हाला मोबाईल चालू करत असेल तर एवढे पैसे तुम्ही पाठवा आणि तुम्ही तुमचा मोबाईल चालू करतो. मग ते काय करतात की आपला फक्त मोबाईल तात्पुरता ओपन करून देतात. फक्त एकच जीपे असेल किंवा कुठला असेल त्याची लिंक चालू करतात आणि तेवढंच फक्त आपण काम करू शकतो आणि ते पेमेंट केल्यानंतर आपला मोबाईल परत चालवतो. तर अशा प्रकारचे काही अटॅक येतात तर तुम्ही ती वाचा नक्की. त्याच्याबद्दल तुम्ही गुगलवर सर्च करा आणि नंतरच ते पुढे क्लिक करूच नका शक्य झालं. तर अशा प्रकारे तुमचा हॅक होऊ शकतो रॅन्सम व्हायरसने. UPI फ्रॉड जे होतात ते कशा प्रकारे होतात बघा. आपण काय करतो की दुकानात गेल्यानंतर तुम्हाला बघितलं असेल की एका दुकानात 10 UPI कोड लावलेला असतात, बघितलं कोणी. तर अशा प्रकारे तुम्ही काय करा, तर अशा फ्रॉड पासून तुम्हाला वाचत असेल तर तुम्ही जेव्हा जीपे करायला जाल तेव्हा तो QR कोड स्कॅन करतो. स्कॅन केल्यानंतर तो जो व्यक्ती असेल, जो शॉपकीपर, त्याला नक्की विचारा की तुमचंच नाव आहे का. इथे बघा कल्याणी कालियान फाउंडेशन नावाचं एक आहे. तसं तुमच्या मोबाईलवर त्याचं नाव दिसतं स्कॅन केल्यानंतर आणि त्याला ते विचारतं की हेच नाव आहे का. हेच असेल तर तुम्ही पेमेंट करा. नाही तर मग काय होतं की आपण बोलतो मी तुम्हाला पेमेंट केलं चालू आणि तो नंतर बोलतो मला तुम्ही पेमेंटच केलं नाही आणि इथे त्यांची भांडणं होते आणि ही भांडणे पोलीस केस पण झाली. तर तुम्ही काय करा की पहिले स्कॅन केलं चेक करा बाबा तुझंच नक्की आहे का नाव. तो बोला की हा माझंच नाव आहे, तर तुम्ही पेमेंट करा. नाहीतर मग काही जे लोक आपले सायबर गुन्हेगार असतात ते काय झालं की पटकन जातात ते भेटतात आणि स्वतःचा QR कोड स्कॅन लावून टाकतात ते आणि आपण जाऊन तो स्कॅन करतो, बघत नाही काय नाही, पेमेंट करून टाकतो आणि तो पेमेंट त्या दुकानदाराला न जाता त्या तिसऱ्या व्यक्तीला गेलं जातं. तर हा एक फ्रॉड इथे चालू झालेला आहे. आम्ही आता पुढे काय जात नाही पण पुढे बघूया. लोन जे ऍप स्कॅम सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना, बऱ्याच लोकांना माहिती आहे. यामध्ये काय केलं होतं मी थोडक्यात सांगतो की याच्यामध्ये तुम्हाला SMS व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला हे देखील जातं की एक लिंक पाठवली जाते की तुम्हाला 30,000 रुपये क्रेडिट झाले तर तुम्ही या इथे लिंकवर क्लिक करून तुम्ही माहिती भरा आणि तुमचं 2 मिनिटांमध्ये लोन तुम्हाला येऊन जाईल. असं बरंचसं घडतं. कधी कधी आपलं असं मिळतं की 2,000 रुपये आपल्याला कुठलेही पेपर न देता मिळतात तर आपण ते घ्या जातो. पण काय होतं की आपण जेव्हा त्या लिंकवर क्लिक करतो तेव्हा ऍप इन्स्टॉल व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा ऍप इन्स्टॉल होतो तेव्हा तुम्हाला त्यावेळेला परमिशन मागली येते बरीचशी. म्हणजे तुमचं कॉन्टॅक्ट नंबर जे आहे ते मला शेअर करू का, तर आपण येस करतो. नाही केलं तर पुढे जात नाही. बाय डिफॉल्ट आपल्याला तसं नेलं जातं. येस केल्याशिवाय पुढे जात नाही. नो केला का बंद होतो ऍप इन्स्टॉल करणे. मग आपण काय करतो की मला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करायचा, आपण म्हणतो जाऊ दे करतो, येस करतो, पुढे जातो. पुढे तुम्हाला विचारलं की तुमची गॅलरी आम्हाला पाहिजे, आपण येस करतो, पुढे जातो. तुमचं लोकेशन मला पाहिजे, आपण येस करतो. असं पुढे जातो. नंतर तुमचा कॅमेरा मला पाहिजे, आपण येस करतो आणि आपला ऍप पूर्णपणे इन्स्टॉल होतो. आपल्याला काही कळत नाही, आपल्या अकाउंटमध्ये 2,000 येतात पण लगेच. आता काही वेळेस काय होतं की आपण जे पैसे हप्त्यातून फेडतो आणि 2,000 रुपये आपण पूर्णपणे 1 महिना 2 महिन्यात फेडतो. पण इथून पुढे स्कॅम चालू होतो आपला ब्लॅकमेलिंगचा. इथून काय होतं की काही दिवसानंतर ते फोन करतात की तुम्ही जे लोन घेतलं ते फेडलं नाही अजून तुमचं. आपण म्हणतो मी तर फेडलं, माझ्याकडे सगळं आहे. तुमचं फेडलं नाही, नंतर तुमचे सगळं डिटेल माझ्याकडे आहे, तुमचं गॅलरी माझ्याकडे आहे, तुमचे सगळे फोटो माझ्याकडे आहेत, तुमचे हिस्ट्री माझ्याकडे आहे, तुम्ही काय काय सर्च केलं सगळं माझ्याकडे आहे आणि हे जे आहे ना मी तुमच्याकडे जे कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्याकडे मी शेअर करेन आणि तुमची मी बदनामी करून टाकेन. असं आपल्याला फोन सांगतात ते आणि फोन ठेवून देतात. आणि त्यानंतर काय होतं की आपल्या जवळचे व्यक्ती असतात ते त्यांना कळतं की आपण नेहमी कोणाला जास्त करून कॉल करतो, ह्यात हिस्ट्रीमध्ये कळते. आणि मग अशा वेळेस काय करतात, तर ते काय करतात की तुमची जी हिस्ट्री आहे त्या हिस्ट्रीच्या लोकांना ते फोन करायला सुरुवात करतात. एक फोन करतात आणि तुमच्याशी जे काय बोललं असेल ती माहिती तुम्हाला सांगतात की तुमचा मित्र आहे, त्या मित्राने असे लोन घेतलेले आणि तो फेडत नाहीये, हे त्याचे फोटो. आणि नंतर काय होतं की ते मित्र आपल्याला फोन करतात आणि तुझ्या बाबतीचा मला फोन आला होता आणि मग आपण घाबरतो की अरे हे आता बदनामी करायला सुरुवात केली. मग ते परत फोन करतात की मी तुमच्या 3-4 मित्रांना फोन केले, तर तुमची बदनामी रोखायची असेल तर मला 25,000 रुपये द्या, नाही तर मी पूर्ण तुमचा कॉन्टॅक्ट जेवढे त्या सगळ्यांना तुमचे फोटो पाठवून देईल आणि तुमची बदनामी सुरू करेल. आणि आपण काय करतो, घाबरतो आणि ते पैसे द्यायला सुरुवात करतो आणि हा स्कॅम कधीच संपत नाही. तर मगाशी आपण बघितल्याप्रमाणे भय, जर आपण घाबरलो तरच आपल्याबरोबर स्कॅम होऊ शकतो, नाही तर आपल्याकडे आपण त्याला वाचू शकतो. जर असं कुठलं तुमच्याकडे जर हे झाला ऍपचा
ब्लॅकमेल झालं तर पहिले तुम्ही सायबर क्राईम जी वेबसाईट आहे किंवा तो 1930 नंबर आहे त्याला तुम्ही कॉल करा किंवा जवळचं पोलीस स्टेशन जाऊन माहिती द्या आणि सांगा की माझ्या सोबत असं झालेलं आहे. तिथे तुमचं कुठल्याही प्रकारचं नाव न घेता तुमची केस घेतली जाईल आणि तुमचे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतील. तर ह्यातून तुम्ही वाचत आहे सगळ्यांनी. कुठल्याही प्रकारचं लोन ॲप तुम्ही घेऊ नका. शक्यतो जवळची पेचपेढी असेल तुमचं लोन तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा. म्हणजे आपण बघितलं तर 1.5 महिन्यामध्ये 125 अशा केसेस झाले. पटकन लोन घेण्याच्या आतमध्ये ते आपण फसून गेलेलो आहे. आता काय झालं की आपण मागाशी बघितलं की बऱ्याचशा ज्या स्कॅम होत्या तर ते आळा घालण्यासाठी बरीचशी सिक्युरिटी काम करत असते आपल्याला. तर ह्याच्याही पुढे आपले चोर गेलेले आहेत. एक पाऊल पुढे 2.0 ह्याच्यामध्ये बघा काय काय स्कॅम होतात आणि हे आताच्या घडीला आता तुमच्या सोबत मे बी झाले पण असतील किंवा होत असतील किंवा होणार आहे. इथून आपलं मेन होतं की स्मिसिंग हा SMS एक प्रकार आहे, विशिंग एक प्रकार आहे, सेक्टरलेशन एक प्रकार आहे, डिफेक आहे. याचा वापर करून तुमचं किंवा इंटरनेट थिंग असेल याचा वापर करून तुमच्याशी खेळलं जातं ते बघू आपण. SMS काय केलं जातं की तुम्हाला एक SMS पाठवला जातो, त्यातून तुम्हाला तुमचं लिंक केल्यानंतर सगळी माहिती घेतली जाते जसं, आणि नंतर मग तुमचा डेटा चोरून तुमच्या नावाने वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड केले जातात दुसऱ्या मोबाईल आणि त्या व्यक्तींना कंप्लेंट केली तर जे पोलीस असतात ते आपल्यापर्यंत येतात ते आणि आपल्याला पकडण्याची चान्सेस जास्त आहे. त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे हे जे स्कॅम आहेत ते तुमचं जर लिंक कुठली आली त्याला कुणी क्लिक करू नका. तुमचा स्वतःचा डेटा कधीही शेअर करू नका. तर हा त्यातला एक होता. त्यातून तुम्हाला बरेचसे मेसेज पाठवले जातात युट्यूबवरून की एखादा चांगलं आलेलं आहे तुम्हाला मेसेज पाठवले जातात, तुम्हाला शेअर करण्यासाठी पाठवले जातात. इंस्टाग्रामवरून रिक्वेस्ट आली जाते, फ्रेंड्सची रिक्वेस्ट आली जाते, नंतर डिस्काउंट ऑफर दिलं जातं आणि यातून आपण एक शेअर मार्केटचं पण टिप्स आल्या असतात. तुमच्या रमीज अकाउंट कोण वापरत असेल तर वापरू नका. तुम्हाला 25-30 हजाराचं पहिले अकाउंट दिलं जातं आणि त्यातून ऑटोमॅटिकली तुमचं बँक अकाउंट पण मागितलं जातं आणि आपल्याला जसं जसं बँक अकाउंट खाली होतं तसे ते आपल्याला पैसे भरायला लावतात आणि यातून जुगार येतो एक प्रकारचा आणि यातून बरेचसे जे कुटुंब आहे ते उद्ध्वस्त झालेले आहेत. तर रमी ॲप कोणी वापरू नका. जरी आपल्याला ते पैसे देत असेल तरी तुम्ही ते वापरू नका प्लीज. मोठा ॲपमध्ये स्कॅम होतात पुढे पुढे. पर्सनल डेटा लीक होतो आपल्याला. जर पर्सनल डेटा लीक झाला तर पुढे काय होतं हे मुलांच्या बाबतीत जास्त घडतं. ओके, पहिला म्हणजे एक अननोन नंबरवरून तुम्हाला चॅटिंगची एक लिंक येते आणि त्यातून तुमचं बोललं जातं की हाय आय एम राधिका. मग मुलं काय करतात राधिका आहे मग त्या DP बघतात मुलगी चांगली आहे आणि मग त्याशी बोलायला सुरुवात करतात. ओके, आणि अशा प्रकारे तुमच्यावर पुढे स्कॅम होऊ शकतो. आणि ह्याचा तुम्हाला माहिती आहे की तुमचं व्हिडिओ कॉल केलं जातं. जर तुम्ही कुठल्या अवतारामध्ये असाल तर तसं ते फोटो काढले जातात आणि यातून काय होतं शांतरा प्लीज हा मुख्य उद्देश आपला जो आहे त्यातून तुम्ही कसं वाचायचं त्यात लिहिलंय. तर अशा प्रकारे तुमचं स्कॅम केलं जातं आणि नंतर मग तुम्हाला ब्लॅकमेलिंगची सुरुवात केली जाते. ओके, दुसरा आहे का प्रकार आहे याच्यामध्ये कधी कधी नोकरीचे आमिष पण तुम्हाला दाखवले येते. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.